एका गावामध्ये शेखर नावाचा 22 वर्षाचा एक तरुण राहायचा. शेखर अभ्यास करण्यामध्ये खूप जास्त हुशार होता, पण शेखरचे आई बाबा खूप जास्त गरीब होते. शेखरची जेव्हा कॉलेज जाण्याची वेळ आली तर त्याचे बाबा कमल प्रसाद आपल्या मुला शेखरला बोलले, बाळा, आमच्याकडनं जोपर्यंत होत होतं तोपर्यंत आम्ही तुझं शिक्षण वगैरे पूर्ण केलं. याच्या पुढे आता तुला नाही शिकवू शकणार. पण का बाबा? तुम्हाला तर माहिती आहे माझं तर कॉलेज जाण्याचं स्वप्न आहे. मला चांगलं शिक्षण घेऊन मोठा माणूस व्हायचं आहे. शेखरचं बोलणं ऐकून शेखरची आई अनिता प्रेमळ डोळ्यांनी शेखरकडे बघून बोलली, प्रत्येक आईबाबांचं हेच स्वप्न आहे की त्यांचा मुलगा मोठा होऊन चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ आणि तो आपल्या आईबाबांचं खूप नाम रोशन करू. पण तुला तर माहिती आहे तुझ्या बाबांनी तुला मजदुरी करून इथपर्यंत शिकवलेलं आहे. कॉलेजच्या फीसचा भार आता ते नाही उचलू शकत. काही गोष्ट नाही आई, मला बाबांचं दुःख समजू शकतो मी. मला माहिती आहे बाबांनी 1-1 रुपया जमा करून माझा इंटर करून टाकला आहे. पण आता मी मोठा झालोय. पण मी आता एवढी शिक्षा प्राप्त केलीच आहे की मी आता लहान मुलांना शिकवून माझ्या कॉलेजची फीस काढू शकतो. पूर्ण गावामध्ये फक्त तूच इंटर केला आहेस बाळा. नाहीतर तुला तर माहिती आहे की आमच्या गावाचा मुखिया कुठल्याही आईबाबांना आपल्या मुलांना पुढे अभ्यास करण्याची सलाह देत नाही. ह्या गावामध्ये ज्या पण आई वडिलांनी आपल्या मुलांना अभ्यास करवण्याचा विचार केला तर मुखियाने कायम त्यांचे कान भरले. तुझी आई बरोबर बोलत आहे बेटा. अरे लोक तर शिक्षेचा फायदा सांगतात, पण आपल्या गावातला सरपंच तर शिक्षाचं नुकसान सांगायला बसतो. सांगतो की शिक्षण घेतल्यानंतर लोक बेकार होऊन जातात, ते काही कामाचे नसतात. मेहनत करण्यापासून ते मन चोरायला लागतात आणि रोजगार करण्यासाठी त्यांना लाज वाटायला लागते. बाळा, माझं तर म्हणणं आहे की तू आता आपल्या बाबांबरोबर कामाला लाग. तुझ्या बाबांचं आता वय झालं आहे. आई, तुला काय वाटत आहे? काय माझी इच्छा नाही की बाबा आता आराम करो? पण आता तुम्हीच सांगा, तुमची काय इच्छा आहे? काय मी पण बाबांसारखी मजदुरी करेल? नाही आई, मी काहीतरी वेगळं करू इच्छितो. एवढं बोलून शेखर तिथून निघून गेला. कमला प्रसाद आपल्या बायकोकडे बघून बोलले, काही गोष्ट नाही, तो काही वेगळं आणि नवीन करू इच्छितो. त्यामध्ये वाईट काय आहे? माझं मन सांगत आहे माझा मुलगा काहीतरी जास्तच मोठं करेल. दुसऱ्या दिवशी शेखर आपला बॅग पॅक करून शहर जाण्याची तयारी करायला लागला. कुठे जात आहेस बाळा? मी शहरात जात आहे आई. शहरामध्ये माझा मित्र नितीन राहतोय. मी त्याच्यासोबत त्याच्या खोलीत राहील आणि तिथे मला ट्युशन शिकवण्यासाठी खूप सारे मुलं भेटतील. तुम्ही दोघं चिंता नका करू आणि जसं सगळं काही नीट होईल मी दर महिन्याला आपल्या लोकांना मनी ऑर्डर पाठवत जाईल. एवढं बोलून शेखर घरातून बाहेर पडला. शेखर बस स्टँडला पोचलाच होता की तेव्हा तिथे गावाचा मुखिया फिरत फिरत आला. शेखरला बघून मुखिया उपहासाने शेखरला बघून बोलला, काय हाल आहे शेखर? कुठे जायची तयारी आहे? मी शहरात जातोय सरपंचजी. हो, मी ऐकलं आहे की तू शहरामध्ये जाऊन कॉलेजमध्ये शिकायची तयारी करतोय. तुम्हा नवीन पिढीच्या मुलांना लाज नावाची गोष्टच नाही वाटली आहे. वडील मजदुरी करून करून म्हातारे झालेत. त्याची मदत करायशिवाय शहरामध्ये मजे करायला चाललायत. तुमच्या हद्दीत राहा सरपंचजी. तुम्ही काय विचार करताय? मी पण बाबांसारखं आयुष्यभर मजदुरी करून आपलं आयुष्य घालू? मी माझ्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या गोष्टींचा सामना नाही करू देणार. एवढं बोलून शेखर बसमध्ये चढला आणि काहीच तासांनंतर तो शहर पोचला. शहरमध्ये तो आपल्या मित्र नितीनकडे पोचलाच होता की त्याला अचानक बघून नितीन अचंबित झाला. काय गोष्ट आहे शेखर? तू अचानक इथे कस काय? शेखरने सगळं काही नितीनला सांगितलं. मला हे सांगताना चांगलं तर नाही वाटत आहे, पण मी तुझी मदत नाही करू शकत कारण माझा रूम पार्टनर 2 दिवसानंतर इथे येऊन जाईल. काही गोष्ट नाही, मी इथंच जमिनीवरती अंथरून टाकून झोपत राहील. तसं पण तू आणि तुझा रूम पार्टनर तो कॉलेजला चालले जातात. मी सकाळी आणि संध्याकाळी मुलांना शिकवण शिकवत जाईल आणि तुमच्यासोबत कॉलेजला चालला जाईल. सॉरी शेखर, ही गोष्ट बोलण्यात चांगली वाटते, पण खरं हे आहे की 3 लोक एका खोलीमध्ये नाही ॲडजस्ट करू शकत. तुला इथून जावं लागेल आणि तू असं पण तुझ्या आईवडिलांना एकटं सोडून तू इथे यायला नव्हतं पाहिजे. जाऊन मजदुरी कर त्यांच्यासोबत. शेखर तोंड पाडून तिथून निघून गेला आणि फुटपाथवर बसून विचार करायला लागला. जर गावी वापस निघून गेलो
तर सगळे लोक माझी चेष्टा करायला लागतील. समजतच नाहीये की आता मी काय करू आणि कुठे जाऊ. शेखर खूप वेळापर्यंत असंच विचारात पडलेला होता. काही वेळानंतर एक म्हातारा माणूस शेखरकडे आला आणि बोलला. मी खूप वेळापासून बघत आहे की तू फुटपाथवरती एकटा बसला आहेस. काही त्रास आहे तर मला सांग. शेखरने जेव्हा त्या म्हाताऱ्याला बघितलं तर त्याच्यात त्याला आपल्या बाबांची छवी दिसली. शेखरने सगळं काही त्या म्हाताऱ्या माणसाला सांगितलं की कसं त्याच्या मित्र नितीनने त्याला अपमानित करून खोलीमधून बाहेर टाकलं. तू हा का विचार करतोय की तू अभ्यास करूनच खूप मोठा माणूस बनशील. आजकाल जमाना खूप बदलला आहे. मी तुमच्या गोष्टीचा अर्थ नाही समजलो. हे खरं आहे की शिक्षा खूप जरुरी आहे, पण त्याच्यापेक्षा पण सत्य हे आहे की या देशामध्ये जेवढे पण मोठे बिझनेसमॅन आणि मोठ्या मोठ्या कंपनीचे मालक आहेत त्यांनी खूप जास्त शिक्षण घेतलं आहे. माझी एक पिझ्झाचं दुकान आहे. तुझी इच्छा असेल तर तू माझ्या दुकानावर काम करू शकतो आणि रात्री माझ्या दुकानावरती झोपवू शकतो. या प्रकारे तुला तुझ्या गावी वापस जायची गरज नाही पडणार. शेखरला त्या म्हाताऱ्या माणसाचं बोलणं खूप जास्त आवडलं. त्या दिवसापासून शेखर त्या म्हाताऱ्या माणसाच्या दुकानमध्ये डिलिव्हरी बॉयचं काम करायला लागला. तो दिवसभर मेहनत करून पिझ्झाची डिलिव्हरी करायचा आणि रात्रीच्या वेळेस म्हातारा माणूस जेव्हा दुकान बंद करून निघून जायचा तेव्हा शेखर त्याच्या दुकानमध्येच बसून रात्रभर अभ्यास करायचा. हळूहळू शेखरला आता हे समजलं होतं की अभ्यास आणि व्यापार दोन्हीही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक दिवस शेखर त्या म्हाताऱ्या माणसाला बोलला. मला पिझ्झा बनवायला शिकायचं आहे. का नाही बाळा, आजपासूनच तू किचनमध्ये काम करशील. शेखर काहीच दिवसामध्ये खूप चांगला पिझ्झा बनवायला शिकला. त्याच्या हाताचे बनलेले पिझ्झा लोकांना खूप जास्त आवडायला लागले. शेखर आता काही पैसे वाचवून आपल्या आई बाबांना पण मनी ऑर्डर करून द्यायचा. अचानक त्या म्हाताऱ्या माणसाचा देहांत झाला. म्हाताऱ्या माणसाच्या देहांताच्या नंतर त्या म्हाताऱ्या माणसाचा मुलगा शेखरला बोलला. मला तू आधीपासूनच नव्हतं आवडत. बाबांना तुझ्यामध्ये असं कायच आवडलं होतं काय माहिती की त्यांनी पूर्ण दुकान तुझ्या नावावर सोपवलं होतं. तू इथून जाऊ शकतोस. असं नका करू. जर तुम्ही मला दुकानातून काढून टाकलं तर मी कुठे जाणार. अरे कुठेही जा, मला त्याच्याशी काय. असंही तुला पिझ्झा बनवायला येतोच. जा तिकडे जाऊन कुठेतरी पिझ्झा बनव. याच्यानंतर माझ्या दुकानाच्या आजूबाजूला पण भटकू नकोस. चल निघ इथून. शेखर चुपचाप आपलं सामान घेऊन त्याच्या दुकानातून बाहेर निघाला. बाहेर निघाल्यानंतर तो परत त्याच फुटपाथवर गेला जिथे त्याची पहिली भेट त्या म्हाताऱ्या माणसाची झाली होती. मी हार नाही मानणार. माझ्या हाताचा पिझ्झा शहरातल्या लोकांना खूप चांगला वाटतो आणि तसं पण खूप लोक मला म्हणलेत की मला स्वतःचं दुकान उघडलं पाहिजे. का नाही मी त्यांनाच मदत मागू. आतापासून मी माझा व्यापार स्वतः चालू करेल. कोणाच्या समोर मी माझा हात नाही पसरवणार. एवढं बोलून शेखर प्रत्येक त्या जागेटी जायला लागला जिथे तो पिझ्झा डिलिव्हरी करायचा. शेखरचा स्वभाव बघून सगळेजण त्याची मदत करायला तयार होतात आणि काहीच दिवसानंतर शेखरने शहरमध्ये एक छोटीशी दुकान भाड्यावर घेऊन त्याच्यामध्ये पिझ्झा बनवायला लागला. पण शेखरची दुकान नाही चालली कारण शहरमध्ये ब्रँडेड पिझ्झा खाणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त होती. शेखर ह्याच परेशानीने रात्रीच्या वेळीस एक खूप जुन्या बेकरीजवळ बसलेला होता की तेव्हा एक माणसाची आवाज त्याच्या कानावर पडली. कोण आहेस तू. माझं नाव शेखर आहे. तुम्ही कोण आहात. माझं नाव मोहनलाल आहे. ती बेकरी बघत आहेस. मी तर खूप वेळापासून बघत आहे. ही बेकरी तर बंद पडलेली आहे. माझी बेकरी रात्री स्टार्ट होते. माझ्या बेकरीमध्ये वडापाव खूपच चांगला बनत असतो. तसं तू काय करतोस. आता मी तुम्हाला काय सांगू बाबा. मी पिझ्झा बनवतो. काही वेळापूर्वी मी कर्ज घेऊन एक दुकान घेतलं होतं, पण माहिती नाही का माझा पिझ्झा लोक विकतच नाही घेत आहे. कारण की तुला काहीतरी नवीन आयटम बनवायला पाहिजे बेटा. का नाही तू वडापाव पिझ्झा ट्राय करतास. वडापाव पिझ्झा हे कसल्या गोष्टी करत आहे बाबा. मी तर पहिल्यांदाच याचं नाव ऐकत आहे. मला तुझा स्वभाव खूप पसंत आला बेटा. मी तुला एक राजची गोष्ट सांगतो. मला वडापाव बनवायच्या खूप साऱ्या विशेष विधी येतात. काही वर्षापूर्वी मी वडापाव पिझ्झा बनवण्याची विधी एका विदेशीकडून शिकली होती. जर तुझी इच्छा असेल तर मी तुला ती विधी शिकवू शकतो, पण एक शर्त आहे. कसली शर्त बाबा. माझी जी वडापाव पिझ्झा बनवायची विधी आहे त्याच्यासाठी तुला फक्त माझ्याच बेकरीमधून
वडापाव खरेदी करावे लागतील. पण माझ्याकडे तुमचे वडापाव खरेदी करण्यासाठी पैसे नाहीयेत. काही गोष्ट नाहीये, तुला मी उधारी देण्यासाठी तयार आहे. पण याची काय गॅरंटी आहे? वडापाव पिझ्झा विकलाच जाईल. जरूर विकला जाईल बेटा, आणि बघताच बघता तुझे दिवस बदलून जातील. एवढं बोलून मोहनलाल शेखरला बेकरीच्या आत घेऊन गेला. शेखरने बघितलं की बेकरी आतून खूप मोठी बनलेली होती, पण तिथे एक पण मजदूर काम नाही करत होता. फक्त मशीनच काम करत होती, जे की ऑटोमॅटिक तरीक्याने वडापाव बनवून तयार करत होती. बाबा, इथे तर कोणी मजदूर नाहीये, आणि एवढ्या मोठ्या मशीनचा आवाज बाहेर तर येतच नाहीये. ही ऑटोमॅटिक मशीन आहे बेटा, काही वेळानंतर तुला सगळं समजून जाईल. मोहनलाल बेकरीच्या आत शेखरला वडापाव बनवायची विधी समजवायला लागला. काहीच वेळानंतर शेखरला समजलं होतं. शेखर खूप सगळे वडापाव घेऊन आपल्या दुकानावर गेला आणि सकाळपर्यंत त्याने सगळे वडापाव पिझ्झा बनवून तयार केले, ज्यांची सुगंध दूर दूरपर्यंत जात होती. एक बाईक सवार तरुण जो तिथून निघत होता, अचानक शेखरच्या दुकानासमोर बाईक थांबवून उभा राहिला. इथे तर खूप चांगला सुगंध येतोय. ही वडापाव पिझ्झाचा सुगंध आहे. मी तर अशा प्रकारच्या पिझ्झाचं पहिल्यांदा ऐकत आहे. द्या, जरा मला सुद्धा टेस्ट करवा. शेखरने एक वडापाव पिझ्झा त्याला दिला. पिझ्झा खाऊन तो तरुण खूप जास्त आनंदित झाला. खरं सांगतो, मी पिझ्झा खाण्याचा खूप मोठा शौकीन आहे, पण इतका स्वादिष्ट पिझ्झा मी पहिले कधीच नाही खाल्लाय. हा वडापाव पिझ्झा आहे सर, काय तुम्हाला पसंत आला? मला खूप जास्त पसंत आला. मी एक न्यूज रिपोर्टर आहे. तुझ्या वडापाव पिझ्झाची तारीफ न्यूज मध्ये जरूर करणार. एवढे बोलून तो तिथून निघून गेला. काही दिवसानंतर बघताच बघता शेखरचा वडापाव पिझ्झा प्रसिद्ध व्हायला लागला. आता शेखरने आपला स्वतःचा एक चांगला बंगला उभा केला होता. शेखरने आता MBA कंप्लीट केलं होतं, पण आता त्याचं पूर्ण लक्ष आपल्या वडापाव पिझ्झाच्या बिझनेसवर होता. काही वेळानंतर एक कंपनीचा मालक शेखरकडे येऊन बोलला. माझं नाव एडवर्ड आहे, मी अमेरिकेत राहतो. मी तुझ्या वडापाव पिझ्झाची तारीफ खूपच ऐकली आहे. माझी इच्छा आहे की तू आजपासूनच आपल्या वडापाव पिझ्झाची ब्रांच अमेरिकामध्ये सुद्धा उघडावी. खरं तर हे आहे की मी तुझ्यासोबत पार्टनरशिप करू इच्छितो. ही तर माझ्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट आहे. शेखरने एडवर्ड बरोबर पार्टनरशिप केली आणि बघताच बघता शेखरचा वडापाव पिझ्झा वर्ल्ड मध्ये फेमस व्हायला लागला. काही दिवसानंतर शेखरला बेस्ट बिझनेसमॅनचा अवॉर्ड पण भेटला. त्या अवॉर्डच्या भेटण्याच्या खुशीमध्ये शेखरचे आई बाबा गावाच्या मुखियाबरोबर शेखरकडे पोहोचले. खरं तर मला आधीपासूनच माहिती होतं की तू खूप काही मोठंच करशील. मला माझ्या डोळ्यावरती विश्वास नाही होत आहे की तू एवढा मोठा माणूस झालायस. तुझे बाबा एकदम बरोबर बोलत आहेत बाळा. मला तर खूप खुशी आहे की तू त्यावेळेस माझं बोलणं नाही ऐकलास. जर काय तू माझं बोलणं ऐकलं असतास तर तू पण आपल्या बाबांसारखा एक मजदूरच राहिला असतास. मला माफ कर शेखर. मला समजलं आहे की जर प्रतिभासोबतच शिक्षा जोडली गेली तर त्याचा मुकाबला कोणीच नाही करू शकत. तू ना सिर्फ आपल्या गावाचा तर आपल्या देशाचं नाव सुद्धा खूप रोशन केलंयस. मला तुझ्यावर गर्व आहे. शेखर मुखिया आणि आपल्या आई बाबांना बघून बोलला. माझ्या ह्या सफलतेचे हक्कदार माझे मित्र मोहनलाल आहेत. जर ते त्यांच्या बेकरीतून मला वडापाव नसते दिले तर मी बहुतेक असा एवढा मोठा माणूस नसतो बनलो. आज सुद्धा त्यांच्याच बेकरीचे बनलेले वडापाव माझ्या कंपनीत येतात. मग तर तुला त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे बेळा. तुमच्याकडे येण्याच्या आधी मी त्यांच्याकडेच जायची तयारी करत होतो बाबा. तर जा बाळा, शुभ कामात उशीर नाही केला पाहिजे. शेखर आपली कार घेऊन त्या बेकरीकडे पोहोचला. तो खूप दिवसानंतर बेकरी जवळ आला होता. मोहनलालने काही दिवसापासून शेखरकडून पेमेंट पण नाही मागितली होती, पण शेखरने बघितलं की त्या बेकरी जवळ कोण पण उभा नव्हतं. ती बेकरी बंद पडलेली होती. शेखर हैराणीने त्या बंद बेकरीकडे बघायला लागला की तेव्हा एक माणसाची आवाज त्याच्या कानामध्ये पडली. काय बघत आहेस? माझं नाव शेखर आहे. तसे तर यावेळी मोहनलाल या बेकरी समोरच असतात, पण माहिती नाही आज त्यांची बेकरी बंद आहे. हे तू काय कसल्या गोष्टी करत आहे? ही बेकरी तर खूप वर्षापासून बंद आहे, आणि ज्या मोहनलालची तू गोष्ट करत आहे ते तर खूप वर्षापूर्वी होत असतात. काय म्हणायचं आहे तुम्हाला? मोहनलालजी 1950 मध्ये या बेकरीचे मालक होते. तुम्ही कोण आहात? मी तर इथे एक साफसफाई करणारा कर्मचारी आहे. एवढं बोलून त्या माणसाने एक चेक काढून शेखरला दिलं. काही महिन्यापासून मला हे चेक इथं पडलेले मिळालेत. याच्यामध्ये काही शेखर नावाच्या व्यक्तीचे सिग्नेचर असतात. काय ते तुम्ही आहात? हा, तो मीच आहे. तुझं डोकं तरी ठीक आहे? तू अशा व्यक्तीच्या नावावरती चेक कापून फेकतोय जो ह्या जगातून 70-80 वर्षापूर्वीच निघून गेलाय. एवढं बोलून तो निघून गेला. शेखरला आता घडलेलं सगळं काही समजायला लागलं.
तो समजला होता की बहुतेक तो वडापाव ज्याचा तो वडापाव पिझ्झा बनवत होता ते एक चमत्कार होता. शेखर हसत हसत चुपचाप तिथून परत आला. पण तो आज पण वडापाव पिझ्झा बनवण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. रेखा आपली मुलगी सान्वी बरोबर एका छोट्याशा घरामध्ये राहायची. तिच्या नवऱ्याचा नुकताच ॲक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. रेखाला सान्वीला बरोबर घेऊन जीवन जगणं कठीण होऊन गेलं होतं. एक दिवस रेखा आजारी पडली तर तिच्या मुलीने सान्वीने बाहेर जाऊन काम करण्याचा विचार केला. माझी आई इतकी आजारी आहे आणि घरात खाण्यासाठी काहीच नाहीये, मीच काहीतरी काम शोधते. सान्वी काम शोधता शोधता एका हॉटेलमध्ये काम करायला लागते, जिकडे तिला लोकांना खायला द्यायचं काम असतं. एके दिवशी, हे खाणं टेबल नंबर 21 वर दे. ठीक आहे साहेब, मी लगेच पोहोचवून येते. सान्वी जशी खायची प्लेट घेऊन 21 नंबर टेबलवर पोहोचते, ते कशाला तरी अडकून खाली पडते आणि तिच्या हातून ताटली पडते. त्यामुळे रघुला खूप राग येतो. तुला बघून नाही चालता येत का? एक अख्खी खाण्याची प्लेट वाया घालवलीस. एक काम तर तुझ्याकडून होत नाही, फक्त वाट लावता येते. हे असं काम होणार नाही. एक काम कर, तू आजपर्यंत सगळे पैसे घे आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मी तुला कामावर नाही ठेवू शकत. रोज रोज प्लेट सांडवतेस. नाही नाही साहेब, मला नका काढू. माझ्या आईची तब्येत बरी नाहीये, मला तिच्यासाठी खायला घेऊन जायचंय. मी पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवीन. नाही नाही, तू हे पैसे घे आणि निघून जा इथून. मला अजून माझ्या धंद्याची वाट लावून नाही घ्यायचीये. रघु थोडे पैसे देऊन धक्के मारून तिला तिकडून काढून टाकतो. सान्वी रडतच तिकडून निघून जाते. इतक्या प्रयत्नांनी आईच्या औषधांकरता काम मिळालं होतं, ते पण आता हातातून गेलं. आता मी आईची औषधं कुठून आणू आणि आणि घर कसं चालेल? ऊन तर खूप आहे. आता करू तर काय करू, मला काहीच कळत नाहीये. ती या विचारांमध्ये जात असताना तिला रस्त्यात एक भिकारी भेटतो, ज्याच्या पायाला लागलेलं असतं. तो लंगडत चाललेला असतो आणि सान्वीला बघून तिला थांबवतो. बाळा थांब. बोला बाबा, मी तुमची काय मदत करू शकते? मी तर स्वतःच त्रस्त आहे. बाळा, मला काहीच नको आहे. माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे आणि जिच्या उपचाराकरता मी धावत आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. जर काही पैसे असतील तर मला देऊन टाक. माझ्याकडे अजून काहीच नाहीये, फक्त हे काही पैसे मिळालेत. मी घरच्या खाण्यासाठी काहीतरी घेऊन जाते. पण काही हरकत नाही, तुम्हाला याची जास्ती गरज आहे. बघा ना, किती रक्त वाहतंय. हे घ्या पैसे आणि आपल्या पायाला झालेल्या जखमेचा उपचार करा. सान्वी रघुने दिलेले सगळे पैसे भिकाऱ्याला देऊन टाकते, ज्यामुळे तो भिकारी खूप खुश होतो आणि तिला खूप आशीर्वाद देतो. बाळा, तू तुझे सगळे पैसे मला दिलेस, जे तू खाण्यासाठी घेऊन जाणार होतीस. तू खूप चांगली मुलगी आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण माझ्याकडे एक डब्बा आहे जो मी तुला देऊ इच्छितो. बाबा, मी या डब्याचं काय करू? या घरात खायलाच काही नाहीये, तर मी यात ठेवू तरी काय? बाळा, ते तर तुला घरी जाऊनच कळेल. तू माझं ऐक आणि हा डबा घेऊन जा आणि घरी जाऊन उघड. सान्वी त्या भिकाऱ्याकडून तो डबा घेते आणि आपल्या घराकडे जायला निघते. घरी जाऊन जेव्हा डबा उघडून बघते, तेव्हा त्यात एक वडापाव ठेवलेला असतो. ती तो बघून खूप खुश होते की चला, काहीतरी खायला मिळालं. अरे, हे तर फार बरं झालं. या डब्यात मला एक वडापाव मिळाला. माझा खायचा प्रश्नच मिटला. एक वडापाव मिळालाय तर यातला अर्धा मी आईला ठेवते आणि अर्धा मी स्वतः खाऊन टाकेन. सान्वी जसा काही परत तो डबा उघडते, त्यात अजून एक वडापाव दिसतो. अरे, हे काय? यातून तर आत्ता मी वडापाव काढला होता. आता यात परत कुठून आला? कदाचित डब्यात 2 वडापाव असतील, जे मला दिसलेच नसतील. सान्वी परत थोड्या वेळाने तो डबा उघडून बघते. त्या डब्यात परत वडापाव असतो. सान्वी वडापाव बघून दंग होऊन जाते आणि आपल्या आईला सगळी गोष्ट सांगते. आई, हे बघ, मी जितक्या वेळा हा डबा उघडते आहे, तितक्या वेळा मला एक वडापाव यामध्ये मिळतोय. हे कसं काय होतंय? अरे, खरंच सान्वी, हा वडापाव तर जादूचा वाटतोय. याला जितका खर्च करा, हा तितका वाढतोय. सान्वी आणि रेखा खूप खुश होतात आणि पोट भरून वडापाव खातात. सान्वी, आपल्याला खूप चांगली गोष्ट मिळालीये. हे वडापाव कधीही संपणारे नाहीयेत. जर आपण हे वडापाव विकायला लागलो तर यातून आपले बाकीचे खर्च पण पूर्ण होऊन जातील.
हो आई, बरोबर आहे तुझं. इतक्या सगळ्या वडापावाचं आपण काय करणार? आपण ते बाकीच्या लोकांमध्ये पण वाटायला सुरुवात करूया. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावाने गरीब लोकांची मदत करायला सुरुवात करतात. त्यांनी त्या वडापावाचं दुकान सुद्धा सुरू केलं होतं. त्यातून येणाऱ्या पैशांनी घर पण चालवायच्या आणि दुसऱ्यांची मदत सुद्धा करायच्या. बघ ना सान्वी, आपले दिवस परत बदलले. या वडापावामुळे तर आपल्याला हवं ते मिळालं आहे. आज आपल्याकडे मोठं घर आहे, गाडी आहे. आपण सुंदर अशा घरात राहतो. आता आपल्याला कोणतंच दुःख नाहीये. तेवढ्यात तिकडे एक माणूस पळत पळत येतो. तर सान्वी त्याला विचारते, इतकं जोरात का पळत आहात? काय झालं? अरे, गावाजवळ जे धरण होतं ते तुटणार आहे. संपूर्ण गाव रिकामा करण्याचा आदेश आला आहे. जर ते धरण फुटलं तर त्याच्या पाण्यात संपूर्ण गाव वाहून जाईल. पळ सान्वी, पळ. तू पण आपला जीव वाचवून पळ इकडनं. अरे, ही तर फार वाईट बातमी आहे. गाव धोक्यात आहे. सान्वी, चल आपण जवळच्या गावात जाऊया. नाही आई, थांब. त्या धरणाला हा वडापाव नीट करू शकतो. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. जर याने आपले बाकी सगळे दिवस नीट केले तर हे संकट पण नक्की दूर करेल. सान्वी त्या जादूच्या वडापावाला धरणाजवळ घेऊन जाते आणि त्याला म्हणते, जादूच्या वडापावा, तू नेहमी आमची मदत केली आहेस. आता या गावाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू हे धरण फुटू देऊ नकोस. काहीही कर, या पाण्याचा प्रवाह या गावाकडे येता कामा नये. जा वडापाव. वडापाव उडत उडत त्या धरणाजवळ जातो आणि आपला आकार वाढवून घेतो, ज्याच्यामुळे धरण फुटण्यापासून सुरक्षित राहतं आणि पाण्याचा प्रवाह गावात न येता तिकडच्या तिकडेच थांबून राहतो. हे सगळं गावातले बघतात आणि सगळे सान्वीचे आभार मानून तिचं कौतुक करतात. सान्वी, तू खरंच खूप चांगलं काम केलंयस. तू गाव वाहून जाण्यापासून वाचवलंस. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. सगळे गावातले सान्वीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावामुळे सगळ्यांची मदत करत आपलं आयुष्य जगत आहेत. रेखा आपली मुलगी सान्वी बरोबर एका छोट्याशा घरामध्ये राहायची. तिच्या नवऱ्याचा नुकताच ऍक्सिडेंट झाला होता, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. रेखाला सान्वीला बरोबर घेऊन जीवन जगणं कठीण होऊन गेलं होतं. एक दिवस रेखा आजारी पडली तर तिच्या मुलीने सान्वीने बाहेर जाऊन काम करण्याचा विचार केला. माझी आई इतकी आजारी आहे आणि घरात खाण्यासाठी काहीच नाहीये. मीच काहीतरी काम शोधते. सान्वी काम शोधता शोधता एका हॉटेलमध्ये काम करायला लागते, जिकडे तिला लोकांना खायला द्यायचं काम असतं. एके दिवशी, हे खाणं टेबल नंबर 21 वर दे. ठीक आहे साहेब, मी लगेच पोहोचवून येते. सान्वी जशी खायची प्लेट घेऊन 21 नंबर टेबलवर पोहोचते, ते कशाला तरी अडकून खाली पडते आणि तिच्या हातून ताटली पडते. त्यामुळे रघुला खूप राग येतो. तुला बघून नाही चालता येत का? एक अख्खी खाण्याची प्लेट वाया घालवलीस. एक काम तर तुझ्याकडून होत नाही, फक्त वाट लावता येते. असं काम होणार नाही. एक काम कर, तू आजपर्यंत सगळे पैसे घे आणि दुसरीकडे कुठेतरी काम बघ. मी तुला कामावर नाही ठेवू शकत. रोज रोज प्लेट सांडवतेस. नाही नाही साहेब, मला नका काढू. माझ्या आईची तब्येत बरी नाहीये. मला तिच्यासाठी खायला घेऊन जायचंय. मी पुढच्या वेळेपासून लक्ष ठेवीन. नाही नाही, तू हे पैसे घे आणि निघून जा इथून. मला अजून माझ्या धंद्याची वाट लावून नाही घ्यायचीये. रघु थोडे पैसे देऊन धक्के मारून तिला तिकडून काढून टाकतो. सान्वी रडतच तिकडून निघून जाते. इतक्या प्रयत्नांनी आईच्या औषधांकरता काम मिळालं होतं, ते पण आता हातातून गेलं. आता मी आईची औषधं कुठून आणू आणि घर कसं चालेल? ऊन तर खूप आहे. आता करू तर काय करू? मला काहीच कळत नाहीये. ती या विचारांमध्ये जात असताना तिला रस्त्यात एक भिकारी भेटतो, ज्याच्या पायाला लागलेलं असतं. तो लंगडत चाललेला असतो आणि सान्वीला बघून तिला थांबवतो. बाळा, थांब. बोला बाबा, मी तुमची काय मदत करू शकते? मी तर स्वतःच त्रस्त आहे. बाळा, मला काहीच नको आहे. माझ्या पायाला मोठी जखम झाली आहे आणि जिच्या उपचाराकरता मी धावत आहे. माझ्याकडे पैसे नाही आहेत. जर काही पैसे असतील तर मला देऊन टाक. माझ्याकडे अजून काहीच नाहीये. फक्त हे काही पैसे मिळालेत. मी घरच्या खाण्यासाठी काहीतरी घेऊन जाते. पण काही हरकत नाही, तुम्हाला याची जास्ती गरज आहे. बघा ना, किती रक्त वाहतंय. हे घ्या पैसे आणि आपल्या पायाला झालेल्या जखमेचा उपचार करा.
सान्वी रघुने दिलेले सगळे पैसे भिकाऱ्याला देऊन टाकते, ज्यामुळे तो भिकारी खूप खुश होतो आणि तिला खूप आशीर्वाद देतो. बाळा, तू तुझे सगळे पैसे मला दिलेस, जे तू खाण्यासाठी घेऊन जाणार होतीस. तू खूप चांगली मुलगी आहेस. माझ्याकडे तुला देण्यासाठी काहीच नाहीये, पण माझ्याकडे एक डब्बा आहे जो मी तुला देऊ इच्छितो. बाबा, मी या डब्याचं काय करू? या घरात खायलाच काही नाहीये, तर मी यात ठेवू तरी काय? बाळा, ते तर तुला घरी जाऊनच कळेल. तू माझं ऐक आणि हा डबा घेऊन जा आणि घरी जाऊन उघड. सान्वी त्या भिकाऱ्याकडून तो डबा घेते आणि आपल्या घराकडे जायला निघते. घरी जाऊन जेव्हा डबा उघडून बघते तेव्हा त्यात एक वडापाव ठेवलेला असतो. ती तो बघून खूप खुश होते की चला, काहीतरी खायला मिळालं. अरे, हे तर फार बरं झालं. या डब्यात मला एक वडापाव मिळाला. माझा खायचा प्रश्नच मिटला. एक वडापाव मिळालाय तर यातला अर्धा मी आईला ठेवते आणि अर्धा मी स्वतः खाऊन टाकेन. सान्वी जसा काही परत तो डबा उघडते त्यात अजून एक वडापाव दिसतो. अरे, हे काय? यातून तर आत्ता मी वडापाव काढला होता. आता यात परत कुठून आला? कदाचित डब्यात 2 वडापाव असतील जे मला दिसलेच नसतील. सान्वी परत थोड्या वेळाने तो डबा उघडून बघते. त्या डब्यात परत वडापाव असतो. सान्वी वडापाव बघून दंग होऊन जाते आणि आपल्या आईला सगळी गोष्ट सांगते. आई, हे बघ, मी जितक्या वेळा हा डबा उघडते आहे तितक्या वेळा मला एक वडापाव यामध्ये मिळतोय. हे कसं काय होतंय? अरे, खरंच सान्वी, हा वडापाव तर जादूचा वाटतोय. याला जितकं खर्च करा हा तितका वाढतोय. सान्वी आणि रेखा खूप खुश होतात आणि पोट भरून वडापाव खातात. सान्वी, आपल्याला खूप चांगली गोष्ट मिळालीये. हे वडापाव कधीही संपणारे नाहीयेत. जर आपण हे वडापाव विकायला लागलो तर यातून आपले बाकीचे खर्च पण पूर्ण होऊन जातील. हो आई, बरोबर आहे तुझं. इतक्या सगळ्या वडापावाचं आपण काय करणार? आपण ते बाकीच्या लोकांमध्ये पण वाटायला सुरुवात करूया. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावाने गरीब लोकांची मदत करायला सुरुवात करतात. त्यांनी त्या वडापावाचं दुकान सुद्धा सुरू केलं होतं. त्यातून येणाऱ्या पैशांनी घर पण चालवायच्या आणि दुसऱ्यांची मदत सुद्धा करायच्या. बघ ना सान्वी, आपले दिवस परत बदलले. या वडापावामुळे तर आपल्याला हवं ते मिळालं आहे. आज आपल्याकडे मोठं घर आहे, गाडी आहे. आपण सुंदर अशा घरात राहतो. आता आपल्याला कोणतंच दुःख नाहीये. तेवढ्यात तिकडे एक माणूस पळत पळत येतो. तर सान्वी त्याला विचारते, इतकं जोरात का पळत आहात? काय झालं? अरे, गावाजवळ जे धरण होतं ते तुटणार आहे. संपूर्ण गाव रिकामा करण्याचा आदेश आला आहे. जर ते धरण फुटलं तर त्याच्या पाण्यात संपूर्ण गाव वाहून जाईल. पळ सान्वी, पळ. तू पण आपला जीव वाचवून पळ इकडनं. अरे, ही तर फार वाईट बातमी आहे. गाव धोक्यात आहे. सान्वी, चल आपण जवळच्या गावात जाऊया. नाही आई, थांब. त्या धरणाला हा वडापाव नीट करू शकतो. माझा यावर पूर्ण विश्वास आहे. जर याने आपले बाकी सगळे दिवस नीट केले तर हे संकट पण नक्की दूर करेल. सान्वी त्या जादूच्या वडापावाला धरणाजवळ घेऊन जाते आणि त्याला म्हणते, जादूच्या वडापावा, तू नेहमी आमची मदत केली आहेस. आता या गावाला तुझ्या मदतीची गरज आहे. तू हे धरण फुटू देऊ नकोस. काहीही कर, या पाण्याचा प्रवाह या गावाकडे येता कामा नये. जा वडापाव. वडापाव उडत उडत त्या धरणाजवळ जातो आणि आपला आकार वाढवून घेतो, ज्याच्यामुळे धरण फुटण्यापासून सुरक्षित राहतं आणि पाण्याचा प्रवाह गावात न येता तिकडच्या तिकडेच थांबून राहतो. हे सगळं गावातले बघतात आणि सगळे सान्वीचे आभार मानून तिचं कौतुक करतात. सान्वी, तू खरंच खूप चांगलं काम केलंयस. तू गाव वाहून जाण्यापासून वाचवलंस. आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. सगळे गावातले सान्वीसाठी जोरदार टाळ्या वाजवतात. आता सान्वी आणि रेखा त्या जादूच्या वडापावामुळे सगळ्यांची मदत करत आपलं आयुष्य जगत आहेत.